जगत्रय जननी मुक्ताबाई माते जगत्रय जननी मुक्ताबाई माते जगत्रय जननी मुक्ताबाई माते जगत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करी वरद हस्ते मजबरी जगत्रय जननी मुक्ताबाई जगत्रय जननी मुक्ताबाई जगत्रय जननी मुक्ताबाई जगत्रय जननी मुक्ताबाई कृपा करी वरद हस्ते मजबरी कृपा करी वरद हस्ते मजबरी कृपा करी वरद हस्ते मजबरी आदिनाथ अनुग्रहनाथासी विधला आदिनाथ अनुग्रहनाथासी विधला नाथ हस्त ढेविला मस्तकी तुमच्या बाळलीला केली जगी ख्याती मिरवी बाळलीला केली जगी ख्याती मिरवी सांगयाची हरली 64 कला कळा 65 ज्ञान देवे दावी रे कळा 65 ज्ञान देवे दावी सांगयाची विराली अहम ममता सांग देव शरण काया वाचा मनी सांग देव शरण काया वाचा एका जनार्दनी म्हणे तैशा परी आदिनाथ अनुग्रहनाथासी आदिनाथ अनुग्रहनाथासी नाथ हस्त ढेविला मस्तकी तुमच्या विठोबा जय विठोबा रे नाम जगत्रय जननी मुक्ताबाई माते 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 कृपा करी वरद हस्ते कृपा करी वरद हस्ते मदमरी आदिनाथ अनुग्रह नाथासी दिदला आदिनाथ अनुग्रह नाथासी दिदला कृपा करी कृपा करी वरदासे माझावारे अनुग्रह नाथासी दिदला अनुग्रह जगत्रय जननी
जगत्रय जननी जगत्रय जननी मुक्ताबाई माते जगत्रय जननी जगत्रय जननी जगत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करी कृपा करी वरद हस्ते मजावरी आदिनाथ अनुग्रह नाथासी दिधला आदिनाथ अनुग्रह नाथासी दिधला कृपा करी वरद हस्ते माझा आदिनाथ अनुग्रह आदिनाथ अनुग्रह नाथा सिद्धला नाते हस्त ठेविला मस्तकी तू मचा नाते हस्त ठेविला मस्तकी तुम जानाते नाते नाते हस्त ठेविला मस्तकी तुम जा मस्तकी तुम जा
शक्ती मुक्ता श्रीमान निवृत्तीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज जगत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करी वरदहस्ते मजवरी आदिनाथे अनुग्रह नाथा सिद्धिधला नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या बाळ लीला केली जगी ख्याती मिरविली चांगयाची विराली 64 कळा कळा 65 ज्ञानदेवे दाविली चांगयाची हरली अहम ममता चांगदेव शरण काया वाचा म्हणे एका जनार्दनी म्हणे तैशा परी आदिनाथे अनुग्रह नाथा श्रीधला नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातु मणीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं शरणागत दिनार्थ परित्राणपरायणे सर्वशाते हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते अतुलित बलधामं हेमशैलाभ देहं धनुजवनकृशाणं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि महिम्नपहरं ते परमविदीशो यद्यसदृशिः स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाचः सर्वान् स्वमतिपरिणामावधि गृह्णन् ममापेशस्तोत्रे हरनिरपवादपरीकर कथेची सामुग्री देह अवसानावरी नको जाऊ द्विभंगा गात्रे माझी पांडुरंगा वचनायका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरी भेटी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा हे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची जगत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करी वरदस्ते मजवरी प्रस्तुत चराचरामध्ये वास करणारी आदिशक्ती जगन्माता चित्स्वरूप असलेली श्रीमंत श्री मुक्ताईंची सुप्त शक्ती संत श्रेष्ठ ज्या मुक्तामध्ये मुक्त आहेत आणि श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ आहेत म्हणून सर्वत्र वरिष्ठ असलेल्या आदिशक्ती मुक्ताईंच्या असीम अपार अपूर्व अहेतुक कृपाक्षेत्राखाली श्रीमन निवृत्तीनाथांच्या कृपाक्षेत्राखाली असलेला परिसर त्यामध्ये हे दिघवद आणि दहिवद हा परिसर एका विशिष्ट नैमित्तिक कार्याचा आश्रय घेऊन प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ पैठण निवासी नाथ महाराजांचा मुक्ताबाईच्या समोर उभं राहून प्रार्थना करणारा असा अभंग आहे आणि प्रार्थनेचा विषय कृपा करा. पैठणवरून नाथ महाराज श्री क्षेत्र मुक्तिनगरला आले. तिथं आईसाहेबांच्या समोर उभे राहिले, हात जोडले, नम्रपणे मुक्ताबाईंची स्तुती करून विशेषण देऊन आणि मुक्ताबाईंची कृपा व्हावी म्हणून कृपेच्या संदर्भामध्ये प्रार्थना करतात. कुठली कृपा? संतांची कृपा जीवनामध्ये का आवश्यक आहे, त्या कृपेचे काय प्रकार आहेत, नाथ महाराजांना कुठली कृपा अपेक्षित आहे आणि कोणाकडून आहे. आदिशक्ती मुक्ताईकडून कृपेची अपेक्षा आहे. ज्यांना अपेक्षा आहे ते संतश्रेष्ठ एकनाथ महाराज आहेत. आणि कुठल्या कृपेची अपेक्षा आहे तर हस्तकृपेची अपेक्षा आहे. ती कृपा हा अभंग घेण्याचं कारण असं आहे, काल नाथ महाराजांचे वंशज असलेले आमचे परमस्नेही आदरणीय योगीराज महाराज गोसावी त्या वंशामध्येच जन्माला आलेले अशा पवित्र कुळामध्ये ज्यांचा खऱ्या अर्थाने जन्म आहे नाथ महाराजांचेच ते असल्यामुळं प्रत्यक्ष नाथ महाराज
मंदिराचं जे काम आहे निमित्ताचे निवृत्तीनाथ, आणि म्हणून या अभंगामध्ये सुद्धा ज्यांचा अभंग आहे ते नाथ आहेत. 4 नाथांचं चिंतन या अभंगामध्ये. आदिनाथे अनुग्रह, नाथासी दिधला, नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या. तुमच्या मस्तकावर जो हस्तकृपेने वरदस्त ठेवलेला आहे तो श्रीमन निवृत्ताने ठेवलेला आहे. निवृत्तीनाथ एक नाथ आहेत, ज्यांनी प्रार्थना केली ते एकनाथ आहेत. आणि ज्या परंपरेमध्ये तुम्ही आहात ते आदिनाथ आणि गोरक्षनाथ, अशा सगळ्या नाथांचा हा विचार या अभंगामध्ये असल्यामुळं कालचा अभंग, कालचं जे चिंतन ते नाथ महाराजांचं असल्यामुळं त्याला अनुसरून आपण हा अभंग चिंतनाकरता घेतलेला आहे. अभंगावर यथावकाश यथामती काही चिंतन करण्याआधी थोडा परिहार दिला पाहिजे, ते वक्त्याचं कर्तव्य आहे. परिहार देण्याच्या संदर्भामध्ये 3 लोकांना परिहार द्यावा लागतो. एक तर देवाला, जीवाला आणि संतांना. तिघांच्या संदर्भामध्ये परिहाराविषयी जर असेल तर तुकोबापर्यंत दोघांना परिहाराची गरज नाही. का नाही? त्याचं कारण महाराज असं सांगतात, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहाराची न लगे. संतांना आणि देवांना परिहाराची गरज नाही. का नाही परिहाराची न लगे? का नाही? न सांगता त्यांना सगळं कळते म्हणून परिहार देण्याची गरज झालटे महाराज नाही. तुम्ही खाली बसले असते बसा. आणि मग परिहार कोणाला? जीवाला. आता जीवाला परिहाराची गरज आहे. मला काही फार याच्याबद्दल ज्ञात नाही. हरिभक्तीपरायण ज्यांनी भलं मोठं कार्य निर्माण करण्याचा संकल्प केला, आणि संकल्प हा सत्य असावा. तो जर सत्य असेल तर त्याच्यामध्ये परमात्मा निश्चित तुम्हाला सहाय्य होईल सत्य संकल्पाचा. आणि सहाय्य होण्याकरता ऐका, सगळा भार त्याच्यावर घालून आपण निश्चिंत राहायचं. घालून या भार राहिलो. आणि मग हे करण्याकरता मला त्यांचं कौतुक आहे हरिभक्तीपरायण श्याम महाराजांचं, की कार्याच्या सिद्धीकरता जी कृपा लागते ऐका, त्याच्यामध्ये पहिली कृपा असते आत्मकृपा, जी आपली स्वतःवर आपल्याला कृपा व्हावी लागते. ती दुसरी कृपा असते संताची आणि देवाची कृपा. कार्याच्या सिद्धीकरता जी संत कृपा अपेक्षित आहे त्या संतांची सगळी मांदिळीच त्यांनी जमवलेली आहे. हे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम. महाराष्ट्रामध्ये जी प्रमुख संत मंदिरी आहे, 12व्या शतकामध्ये या सगळ्या संतांनी मिळवली मांदी. त्याच विचाराला अनुसरून हरिभक्तीपरायण श्याम महाराजांनी या कार्यसिद्धीकरता आदिशक्ती मुक्ताबाई, नामदेवराय, नाथ महाराज सगळ्या संतांची कृपा अपेक्षित असल्यामुळं या ठिकाणी सगळं हे निर्माण करण्याच्या संदर्भामध्ये त्यांचा संकल्प आहे. त्यांनी फोनवरच मला तारीख दिली, मी होकार दिला. विश्वगुरू निवृत्तीनाथांचं मंदिर होत असेल, संत विचार पुढे नेण्याच्या संदर्भामध्ये ज्यांचे काही प्रयत्न असतील अशा लोकांना आपण मदत केली पाहिजे. आणि मग त्यांची सेवा, जे संतांची सेवा करण्याकरता पुढे निघाले, सरसावले, धजावले, त्यांची सेवा जर आपल्याला काही घडत असेल तर तुकोबारांच्या भाषेमध्ये तरी माझ्या दैवा पार नाही, म्हणून तुम्हा सगळ्या संतांच्या सेवेचा हा योग आलेला आहे. परिहार द्यायचा प्रसंग आला म्हणून देतो. एक चांगल्या प्रकारचा संकल्प महाराजांनी निर्माण केला, तो पूर्णत्वास जाण्याकरता सर्वांचं योगदान अपेक्षित आहे. कारण एकल्याचा नव्हे खेळ, म्हणून मेळ मेळविला. आपण सुद्धा एकमेका साह्य करू आणि अवघे धरू. सगळे आपण श्याम महाराजांना सगळे सहकार्य करू. ज्यांच्या वाट्याला जी जी सेवा येईल ती श्रीमान निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पित करण्याच्या उद्देशाने आपण सगळे त्यांना सहकार्य करू. आज आपण या कीर्तन सेवेमध्ये उपस्थित आहोत. मूळ संस्थान जे आहे अधिष्ठान आईसाहेबांचं, तिथून आईसाहेबांच्या पादुकासुद्धा त्यांनी विनंती केली. ज्या पादुका पंढरपूरला, पैठणला, श्रीमान निवृत्तीनाथांना, आळंदीला ज्ञानोबांच्या समाधी सोहळ्याला जातात. चला, एखादं कार्य पूर्णत्वास जाण्याकरता शक्तीचं फार मोठं त्याच्यामध्ये काय असते, सहभाग असतो, माध्यम असते, गरज असते. आणि सगळ्या शक्तीला शक्ती प्रदान करणारी जी आदिशक्ती आहे
ते मुक्ताबाईंची शक्ती आहे. आणि मग आईसाहेबांचं स्वरूपच ज्या चरण पादुका म्हणतो, मुक्ताबाईंचं स्वरूप पादुका या ठिकाणी दर्शनाकरता आल्या. हे आपलं भाग्य आहे. सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम परिसरातील आश्रयदाते, अन्नदाते, या कार्यक्रमाला ज्यांचं ज्यांचं योगदान आहे ते सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. कीर्तन सेवा सिद्धी जाण्याकरता मृदंगाचार्य, चांगल्या प्रकारचे महाराष्ट्रातील नामवंत गायक, त्यांचा नामोल्लेख करणं किंवा मला सगळ्यांचे नावं ज्ञात नाही आणि सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही. पण जी सगळी मंडळी आपण या वारकरी संप्रदायाचा विचार वसा स्वीकारून जी वाटचाल करतो आहो, त्या सर्व साधकांच्या चरणी आपण खऱ्या अर्थाने नतमस्तक होऊ. आणि समोर बसलेले प्रभू तुम्ही महेशियाच्या मूर्ती असलेले श्रोते सज्जन, या कार्यक्रमाचे आयोजक श्री निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे अभप श्याम महाराज गांगुर्डे आणि विलासभाऊ गांगुर्डे यांनासुद्धा धन्यवाद देतो आणि अभंगाच्या मूळ चिंतनाकडे येतो. विठ्ठल ज्यांना ही संकल्पना सुचली, निवृत्तीनाथांचं मूर्ती मंदिर आपल्या परिसरामध्ये व्हावं, तसा हा उत्तर महाराष्ट्राचे जे काही भौगोलिक प्रदेश आहेत त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र जे हे 5 जिल्ह्यांचं आहे, जळगाव, धुळे, नंदुरबार, नगर आणि नाशिक. त्यामध्ये नाशिक आणि जळगाव या 2 जिल्ह्याचं एक विशेष नातं आहे. ते काय? ते जिल्ह्यामध्ये आपल्या श्रीमंत निवृत्तीनाथांची समाधी आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये मुक्ताईनगरला आईसाहेबांची समाधी आहे. आणि आम्हीसुद्धा आईसाहेबांच्या दिंडीमध्ये या जिल्ह्यातून बराचसा प्रवास करतो. पौषवारीला आम्ही निवृत्तीनाथांकडे येतो आणि निवृत्तीनाथ जेव्हा इथं आले, येण्याचा प्रवास त्यांचा जळगाव जिल्ह्यातूनच आहे. आईसाहेबांचा समाधी सोहळा पार पडल्यानंतर निवृत्तीनाथ इथं येऊन समाधी त्र्यंबक शिखरी पाठी शोभे ब्रह्मगिरी. म्हणून फार आपण भाग्यवान आहोत की आपल्याला श्रीमंत निवृत्तीनाथांचीही आणि आदिशक्ती मुक्ताबाईंची सेवा नाम आसक्तीने, रूप आसक्तीने आणि गुण आसक्तीने घडते. विठ्ठल महाराष्ट्रामध्ये सगळ्या संतांची मानदेडी आहे. फार मोठी संत परंपरा आपल्या राज्याला आहे. त्यामध्ये 12व्या शतकामध्ये जे संत झालेत ती प्रामुख्याने ही 4 भावंड आणि बरीचशी संत मंडळी त्या कालखंडामध्ये झाली. पण ही भावंड अवताराला येण्याच्या आधीचा जो कालखंड होता तो जरा सगळं जे ज्ञान होतं ते ज्ञान लोपलेलं होतं. रामा जनार्दनाने ज्ञानोबारांची आरती करत असताना त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला, लोपले ज्ञान जगी. ही तर नेणती कोणी? ज्ञान लोपलं. ज्ञान कशामध्ये लोपत असते हो? ज्ञान 4 गोष्टीमध्ये लोपत असते. एक भाषेमध्ये, एक जातीयतेमध्ये, परंपरेमध्ये आणि गुह्यतेमध्ये. तो एक स्वतंत्र चिंतनाचा विषय, तिकडे की मी जाणार नाही. पण त्या काळामध्ये लोपलेलं ज्ञान या मंडळींनी 4ही भावंडांनी बाहेर काढलं आणि प्रगट केलं. प्रगट गुह्य, गुह्यतेमध्ये लोपलेलं, परंपरेमध्ये लोपलेलं, जातीयतेमध्ये लोपलेलं आणि भाषेमध्ये लोपलेलं ज्ञान बाहेर काढलं. त्यांच्या येण्याच्या आधीची पार्श्वभूमी, राजे यवन भ्रष्ट झाले आहे, ठाई ठाई दोषाने गांजले, तीही अवतार धरिले. जगाच्या कल्याणाकरता ब्रह्ममूर्ती असतील हे संत यांनी स्वतःचं पतन करून अवतार, ब्रह्ममूर्ती असलेले संत जगी अवतरले. उद्धाराया आले दीनजना, उद्धाराया आले दीनजना, उद्धाराया आले दीनजना, उद्धाराया आले दीनजना.
ब्रह्ममूर्ती असलेले संत हे जर संत अवताराला आले नसते त्यांचं काही बिघडलं नसतं का, कारण ते ब्रह्मस्वरूप आहे. पण ब्रह्ममूर्ती असलेले संत जगामध्ये अवतार धारण केला आणि उद्धराया आले. दीन जना आपल्यासारख्या सामान्य लोकांचं शून्य असलेलं जीवन धन्य बनवण्याकरता त्यांचं मूळ ब्रह्मस्वरूप सोडून ते अवतीर्ण झाले. मनुष्याच्या जीवनाची वाटचाल शून्यतेकडून धन्यतेकडे असावी. मनुष्याचं जीवन शून्य कशाने होते, धन्य कशाने होते, शून्य कशाने होते ते सांगण्याकरता मी मुळी चालू नाही, पण धन्य कशाने होतं ते सांगण्याकरता आलो. म्हणून सांगतो, तुमचं जीवन धन्य व्हा असं वाटत असेल तर आपलं जीवन संताच्या दर्शनाने संताच्या कृपेने धन्य होत असते. असं कोण म्हणते? असं संतश्रेष्ठ शेना महाराज म्हणतात, असं संतश्रेष्ठ कान्होबा राय म्हणतात, कान्होपात्रा म्हणतात, असं संतश्रेष्ठ नाथ महाराज म्हणतात, संत तुकोबाराय म्हणतात. हे तर संतच आहेत, पण यांच्या दृष्टिपथात जे संत आहेत ऐका, ते संत कोण आहेत? जगद्गुरू तुकोबारायांच्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा संत म्हणून त्यांच्या दृष्टिपथात हा विचार येत असेल तेव्हा संत म्हणून कोण आहेत ऐका. तुकोबाराय कोणालाही संत थोडी म्हणतात. करसी तरी देवा करी माझे सुखे, परिमी तयासी मुखे न म्हणे संत. असे जे तुकोबार आहेत ते कोणालाही संत म्हणणार नाहीत. या संतांच्या दृष्टिपथामध्ये संत म्हणून कोण असतील तर ही चार भावंड आहेत. संत निवृत्ती सोपान, संत महावैष्णव कठीण, मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपतसे. मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपतासे. मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपतासे. ज्यांचे मी तुम्हाला नावं सांगितले ते संतच आहेत, पण त्यांच्या दृष्टीनं हे संत आहेत. कोण? संत निवृत्ती सोपान शब्द आहे. महावैष्णव, देवाच्या दर्शनाला जाणाऱ्यांना वैष्णव म्हणावं. पण देव ज्यांच्या दर्शनाची अभिलाषा करतात, सगळे तीर्थ पर्वकाळ ज्यांच्या चरणाची अभिलाषा करतात ते महावैष्णव. ज्ञानदेव वैष्णव मोठा. ऐका, मुक्ताईनगरला निवृत्तीनाथांच्या दर्शनाला त्र्यंबकेश्वरलाच का जायचं? त्याचं कारण आहे, सकळई तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी दे. सगळे तीर्थ आणि पर्वकाळ, तीर्थे पर्वकाळ, तीर्थे पर्वकाळ, तीर्थे पर्वकाळ, तीर्थे अवघे पाया पे सकळ, 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 अवघे पाया पे सकळ. हे तीर्थ पर्वकाळ, अवघे पाया पे सकळ, अवघे पाया पे सकळ, अवघे पाया पे सकळ. तीर्थे पर्वकाळ, अवघे पाया पे सकळ, अवघे पाया पे सकळ, अवघी तीर्थेन अवघी पर्वकाळ ज्यांच्या चरणाची अभिलाषा धरतात, प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा ऐका, तो सुद्धा त्यांच्या दर्शनाकरता आसुसलेला असतो. असे जे संत आहेत ते संत आहेत निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाई आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. त्यांच्या दर्शनाने आपलं जीवन धन्य होते, त्यांच्या कृपेने आपलं जीवन पूर्ण होते. म्हणून त्यांची कृपा आणि त्यांचं दर्शन आपल्याला व्हावं. ज्या दिवशी होईल ऐका, त्या दिवशी आपलं जीवन धन्य होईल. संत श्रेणा महाराज असं म्हणतात, शेना म्हणे त्यांचे धन्य झाले जीने. कोणाचं? ज्ञानदेव दर्शने मुक्त होती. संत कान्होपात्रा सांगतात, धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची. धन्य कान्होपात्रा
ज्ञानदेवाची मनोनिया हे भेट झाली ज्ञानदेवाची मनोनिया भेट झाली ज्ञानदेवाची मनोनिया हे धन्य 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 निवृत्ती राया ओ धन्य 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 निवृत्ती राया यांच्या जीवनाने यांच्या दर्शनाने माझं जीवन धन्य झालं। धन्य कानोपात्रा, काय म्हणतात कानोपात्रा, माझं जीवन धन्य झालं। शेना महाराज म्हणतात त्यांच्या दर्शनाने मनुष्याचं जीवन धन्य होते। ज्यांच्या दर्शनाने आपलं जीवन धन्य होते ते किती धन्य आहेत। धन्य 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 निवृत्तीराया धन्य ज्ञानदेव सोपान सखया, त्यांचं जीवन खूप धन्य आहे। धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा। धन्य महाराज अलंकापुरवासी, त्यांचं जीवन धन्य आहे। धन्य धन्य मुक्ताबाई, तुमचे चरणी माझे डोई, माझा केला अंगीकार दाखविला परात्पर। जेथे नांदे सोमेश्वर तापी पूर्णा बरोबर। सोमेश्वराचं जे मंदिर आहे, ज्या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्या देवी होळकरांनी केला, महापुरामध्ये सुद्धा ते भलं मोठं मंदिर होतं। अजूनही आमचे वक्ते बाबा म्हणतात ते चांगदेवाच्या मेळावर आहे, त्याला संगम म्हणतात। ते पुरामुळं पुनर्वसन झालं, म्हणजे बॅकवॉटरमुळं सगळं गाळामध्ये गेलेलं आहे। आणि तेच सोमेश्वर मंदिर, जेथे नांदे सोमेश्वर तापी पूर्णा बरोबर, जिथं तो संगम आहे त्याच्या पाठीमागं ते मंदिर आहे। म्हणजे त्यांचं जीवन खूप धन्य आहे। कोणाचं? आणि मग त्यांचं जीवन धन्य असल्यामुळं येणाऱ्यांना त्यांच्या जीवनाची धन्यता प्राप्त होते आणि आपलं जीवन धन्य होते। ज्यांच्या कृपेने आपलं जीवन धन्य होते, ज्यांच्या दर्शनाने आपलं जीवन धन्य होते, ज्यांची नामासक्तीने आपण उपासना केली जीवन आपलं परिपूर्ण होते, रूपासक्तीने केली। आता इथं मंदिराचं बांधकाम निवृत्तीनाथांचं मंदिर होईल। विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दाता रुस्मरता निवृत्ती, पावलो विश्रांती संसाराची शांती, झाली माझ्या निवृत्ती पाप नुरेची नामासक्तीने गुणासक्तीने रूपासक्तीने या संतांचं चिंतन केलं, आपलं जीवन परिपूर्ण होते। यांची कृपा प्राप्त झाली। उपासनेने कुठल्याही अंगाने उपासना करा, आपलं जीवन कृपेने पूर्ण होते। म्हणून ऐका, संताची कृपा जीवनामध्ये किती अगत्याची आहे। जीवन धन्य करण्याकरता ते कृपेचं किती महत्त्व आहे हे संत श्रेष्ठ पैठण निवासी नाथ महाराजांना ज्ञात असल्यामुळं नाथ महाराज अगदी विनयाने, जगद्गुरू तुकोबाराय असतील, आदी करून संत असतील, म्हणजे 12व्या शतकाच्या नंतर जेवढे संत झाले त्या सगळ्या संतांनी संत म्हणून कोणाला स्वीकारलं तर त्याचं उत्तर आहे 4 भावंड। विठाला पैठण निवासी एकनाथ महाराज आईसाहेबाच्या समोर उभे राहतात आणि नम्रपणे अगदी विनयाने, किती विनय आहे ऐका। लढीवाळ तान्हे एका जनार्दनी, लढीवाळ ताने एका जनार्दनी, लढीवाळ तान्हे एका जनार्दनी, लढीवाळ ताने एका जनार्दनी, कृपा असू देणे मजवरी, कृपा तुझे मजवर, कृपा तुझे मजवर। आदिशक्ती मुक्ताबाईच्या समोर उभे राहतात, प्रार्थना करतात, हात जोडतात, नम्रपणे। विनय किती आहे, आई साहेब तुम्ही कोण आहात आणि मी कोण आहो? मी तुमचा लढीवाळ तान्हा बाळ आहो। लढीवाळ तान्हे एका जनार्दनी, कृपा असू देणे मजवरी, तुम्ही आमच्यावर काय करा, कृपा करा, अशी प्रार्थना नाथ महाराज करतात। 4ही भावंडांचं चिंतन सोडून मी मुक्ताबाईचं चिंतन करून राहिलो। मंदिर विश्वगुरू असलेल्या निवृत्तीनाथांचा हा प्रसंग आहे। इथं त्यांचं मंदिर होणार आहे।
तो संकल्प आपण घेतलेला आहे. इथं मुक्ताबाईचं वर्णन करायचं काय काम आहे? इथं तर निवृत्तीनाथाचं वर्णन पाहिजे होतं. पण मला माहिती आहे निवृत्तीनाथ ज्यांचं वर्णन केल्यानं प्रसन्न होतील ते वर्णन मुक्ताबाईचं आहे. विठ्ठला निवृत्तीनाथच नाही, जगाचा मालक सुद्धा ज्यांचं वर्णन केल्याने प्रसन्न होतो त्या मुक्ताबाई आहेत. चारही भावंडांचं जीवनचरित्र मी जर निवृत्तीनाथांचं स्वतंत्र चरित्र सांगायचं ठरवलं आणि इतर भावंडांना वगळून टाकलं तर ते चरित्र पूर्ण होत नाही. ज्ञानोबारांचं तुम्हाला जीवनचरित्र सांगायचं असेल, मुक्ताबाईचं सांगायचं असेल, सोपान काका सांगायचं असेल तर चारही भावंडांचं इतकं एकरूप जीवनचरित्र आहे की एकाला वगळून तुम्ही ते दुसऱ्याचं चरित्र पूर्ण सांगू शकत नाही आणि ते पूर्ण होऊ शकत नाही. चारही भावंडांचं जर असं आहे त्याच्यामध्ये मुक्ताबाईचं तर अनेक विशेषाने आहे. काय विशेष आहे मुक्ताबाईचं? 3 भावंडामध्ये मुक्ताबाईचं स्थान काय आहे? त्रिवेणीचा ओघ जैसा एके ठाई तैसी मुक्ताबाई आम्हामध्ये, तैसी मुक्ताबाई आम्हामध्ये. त्रिवेणीचा ओघ तैसे मुक्ताबाई आम्हामध्ये, तैसे मुक्ताबाई आम्हामध्ये. त्रिवेणीचा ओघ जैसा एके ठाई. 3 भावंडामध्ये मुक्ताबाईचं काय स्थान आहे? महाराज म्हणतात तैसी मुक्ताबाई आम्हामध्ये. 3ही भावंडामध्ये मुक्ताबाईंचं विशेष स्थान असल्यामुळं, विशेष महात्म्य असल्यामुळं मुक्ताबाईची काही महात्म्य आपल्या मुखातून वर्णन व्हावं की जे वर्णन झाल्यामुळं ममत्वेतां वाणी गुणकथन पुण्येन भवतः आपलं मुख पवित्र होते. ज्यांनी श्रवण केलं संत चरित्र त्यांचे कान धन्य होतात. कानाच्या माध्यमातून ते चरित्र अंतःकरणामध्ये प्रविष्ट होते आणि मनोरूप पटलावर ते चरित्र स्थित झाल्यानंतर अंतःकरणाची शुद्धी होते. अंतःकरणाची शुद्धी झाली येवोनी गोपाळ राहे ते इथपर्यंत आपला प्रवास होतो. म्हणून संत चरित्र जीवनामध्ये वर्णनही करावं आणि त्याचं श्रवणही करावं. विठाला आणि मुक्ताबाईचं विशेष चरित्र ऐका. मुक्ताबाई कोण आहेत हे जर आपल्याला कळायचं असेल तर आपण या अभंगाचं चिंतन निश्चित केलं पाहिजे. आणि म्हणून संत श्रेष्ठ एकनाथ महाराज, काल आपण त्यांच्याबद्दल बरंचसं ऐकलं. तशी आपण बहुश्रुत मंडळी आहोत, आपल्या श्रवणाचा दर्जा उंचच आहे. आणि म्हणून पैठण निवासी नाथ महाराज कोण आहेत? नाथ महाराज वेगळं सांगण्याची गरज नाही. प्रत्यक्ष भानुदासाची कुळी, महाविष्णूचा अवतार, क्षेत्रप्रतिष्ठान नांदे गोदावरी तीर असे असलेले जे काळाला सुद्धा परत पाठवू शकतात. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, तब्बल 3 वेळा ज्यांनी काळाला परत पाठवलं असे नाथ महाराज, ज्यांच्याकडे प्रत्यक्ष ब्रह्मांडाचा मालक असलेला परमात्मा, जेने विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुली असा सत्ताधीश. ऐका, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले तो एक असलेला एकम बहुशाम असा असलेला परमात्मा, करी सृष्टीची रचना, नाभी जन्म चतुरानना, जगही वाखावी मदना, हे लेकरू तयाचे असा असलेला, या लागे मी पिता. ऐका, महत ब्रह्म हे माता, अपत्य पंडुसुता जगडंबर असा असलेला विश्वाचा जनिता परमात्मा नाथ रायाकडे एकनाथ सदनी माधवजी सर्वही कामे करीतो. गंगेचे पाणी कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे असा परमात्मा ज्यांच्याकडे काम करतो असे अधिकार संपन्न असलेले नाथ महाराज मुक्ताबाईला प्रार्थना करतात. आणि ती प्रार्थना करत असताना कशाची करतात आणि विशेषण देतात. ऐका, मुक्ताबाईची पहिले स्तुती करतात. आपल्या पदरामध्ये काही जर पाडून घ्यायचं असेल तर देणाऱ्याची दात्याची प्रसन्नता अपेक्षित आहे, महत्त्वाची. जरी प्रसन्नता एक जोडे, आपल्याला मिळावंसं वाटत असेल तर देणारा प्रसन्न असला पाहिजे.
आपण सगळे व्यावहारिक लोक आहोत. एखाद्या ऑफिसमध्ये आपण गेलो आणि त्या साहेबाकडून आपल्याला काही काम करून घ्यायचं असेल आणि तो जर प्रसन्न नसेल, एखाद्या फार्मवर आपल्याला काय सही अपेक्षित असते त्याची. आता सही करण्याकरता काय डोंगर उपसावे लागतात, की दगड उचलावे लागतात, की नांगर ओढावं लागते, काहीच नाही. एक पेन उचलावं लागते, काही ग्रामचा नसा, एखादा कोंबडा. पण तेवढ्या कामाकरता तो जर प्रसन्न नसला तर तो काय सांगतो, सोमवारी आहे. सोमवारी आहे, आजचाच तर सोमवार आहे. सोमवारी आहे म्हणजे पुढच्या सोमवारी आहे. अरे, आणि मग लोक त्याच्या प्रसन्नतेकरता वेगवेगळे काही क्लुप्त्या करतात. आता ते काही सांगण्याकरता मी आलो नाही. मग काय करतात, मग प्रसन्नतेकरता कोणी त्याचं स्तवन करते, कोणी त्याला आणखी काही. तसं मुक्ताबाईच्या प्रसन्नतेकरता नाथ महाराज आईसाहेब प्रसन्न असाव्यात म्हणून वास्तवतेमध्ये, हा शब्द लक्षात घ्या, वस्तुस्थितीने स्तुती करतात. स्तुती कधी कधी भ्रमात होते, भिडेमध्ये होते, आगंतुक होते. तिन्ही प्रकाराची स्तुती आईसाहेबांची नाथ महाराज करत नाहीत. भ्रामिक स्तुती, जे काय कोणाची आपण काय स्तुती करून राहिलो हे ज्याला कळत नाही, जो पूर्णपणे भ्रमात असतो. व्यवहारामध्ये जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर सासूबाईंची म्हणजे जावयाची स्तुती सासूबाई करतात. आता ते कशी करतात ते मी काही सांगणार नाही, मला सांगता येते तरी. असो हे वायाने, मी माझ्या वाणीचं तप काही नष्ट करणार नाही. फक्त एवढ्या म्हणा लक्षात घ्या, ते भ्रामिक स्तुती आहे. कधी भिडेमध्ये स्तुती असते. उष्टाणांचे ग्रह लग्न गर्दभशांती पाठकः परस्पर प्रशंसोती अहो रूपम अहो ध्वनी. यांनी म्हटलं तुमचं रूप काय रूप आहे, करे याची ठाई चांग नाही एक अंग तुकोबर आहे बोलतात. त्यांना म्हणतात अहो रूपम. आता यांनी असं म्हटल्यावर त्यांना म्हणणं आहे अहो ध्वनी, काय तुमचा आवाज आहे की नाही. हे भिडेवतलं स्तुती आहे, कधी आगंतुक असते. पण नाथ महाराज जी मुक्ताबाईची स्तुती करतात ते वास्तवतेमध्ये करतात. वास्तवतेमध्ये स्तुती करून प्रार्थनेची अपेक्षा करतात. सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या जगत्रय जनाने मुक्ताबाई माते. जगत्रय जनाने मुक्ताबाई माते. जगत्रय जनानी मुक्ताबाई माते. जगत्रय जनानी मुक्ताबाई माते. जगत्रय जनाने मुक्ताबाई माते. जगत्रय जनाने मुक्ताबाई माते. जगत्रय जनानी मुक्ताबाई माते. जगत्रय जनानी मुक्ताबाई माते. कृपा करी वरदस्ते माझ्यावरी. कृपा करी वरदस्ते माझ्यावरी. आदिनाथ अनुग्रह नाथ दिला धरा. आदिनाथ अनुग्रह नाथ दिला धरा. कृपा करी वरदस्ते माझ्यावरी. कृपा करी वरदस्ते माझ्यावरी. आदिनाथ अनुग्रह नाथ दिला धरा. आदिनाथ अनुग्रह नाथ दिला धरा. कोण आहेत मुक्ताबाई. मुक्ताबाई कोण आहेत, नाथ राय सांगतात जगत्रय जननी मुक्ताबाई माते. आपल्याला असं वाटत असेल मुक्ताबाई ज्ञानोबारांची भगिनी आहे की नाही, निवृत्तीनाथांची बहीण आहे, सोपान काकांची बहीण आहे. एवढाच मर्यादित सीमित मुक्ताबाईंचा परिचय होऊ शकत नाही. याच्या पलीकडे मुक्ताबाईंचा परिचय असल्यामुळं हे जगत्रय जननी हे विशेषण नाथ महाराजांनी दिलेलं आहे. आदिशक्ती मुक्ताबाईंच्या समोर प्रार्थना असल्यामुळं ज्यांच्यासमोर नाथराय प्रार्थना करतात आणि ते व्यक्तिमत्व किती उंच आहे ते आपल्याला कळून घ्यावं लागेल. मुक्ताबाईंचं वारकरी संप्रदायामध्ये काय स्थान आहे हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहेच. कारण मुक्ताबाई जर नसत्या, ऐका, नाथराय म्हणतात
आदिशक्ती मुक्ताबाईंनी सगळा हा लोपलेल्या ज्ञानाचा शेवटच्या व्यक्तीपर्यंत, तळागाळातील व्यक्तीपर्यंत प्रचार आणि प्रसार करण्याचं भलं मोठं माध्यम कोणी वापरलं असेल तर ते नाव आहे मुक्ताबाई. ज्या कालखंडामध्ये स्त्रियांना शूद्राचा दर्जा होता त्या कालखंडामध्ये चांगदेवांसारख्यांचं गुरुत्व स्वीकारण्याचं धाडस ऐका ज्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे ते मुक्ताबाईंचं नाव आहे. वारकरी संप्रदायामध्ये मुक्ताबाई सर्वात लहान आहेत. सर्वात लहान म्हणजे या भूतलावर मुक्ताबाईंचं जेवढं वास्तव्य झालं ते फारच कमी झालं. तेवढं कोणाचंच नाही. किती आश्विन शुद्ध प्रतिपदा शके 1201 मुक्ताई देखिली जनी म्हणे केली मात त्यांनी. 1201 आश्विन शुद्ध प्रतिपदा ते वैशाख वद्य दशमी पर्यंतचा कालखंड धरला तर मुक्ताबाई या भूतलावर आपल्या उद्धाराकरता किती कालामध्ये राहिल्या तर तो काल आहे 17 वर्ष ऐका 7 महिने आणि 24 दिवस. इतकं अल्पायुष्य असताना मुक्ताबाईचं जे महात्म्य या वारकरी संप्रदायामध्ये आहे ते सर्वापेक्षा वरिष्ठ आहे. आपल्यापेक्षा कोणी वयानं जर मोठं असलं तर त्याला काय म्हणतात? ज्येष्ठ म्हणतात. काय म्हणतात? ज्येष्ठ. आणि अधिकाराने मोठं असलं तर त्यांना श्रेष्ठ म्हणतात. मुक्ताबाईंचं वर्णन ज्येष्ठ म्हणून केलं नाही, श्रेष्ठ म्हणूनही केलं नाही. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ, सगळ्यापेक्षा. वयाने तर लहान. वयाने लहान असताना मोठेपण मुक्ताबाईला का आलं त्याचे काही कारणं तुमच्यासमोर सांगतो. पहिलं कारण आहे लहानशी मुक्ताबाई जशी सन काढी. मुक्ताबाई जशी सन काढी. लहानशी मुक्ताई जशी सन काढी. मुक्ताबाई जशी सन काढी. गेले देशोधडी महान संत. गेले देशोधडी महान संत. गेले देशोधडी महान संत. इतिहास आणि सर्वत्र वरिष्ठ. इतिहासामध्ये मुक्ताई लहान असताना दखल का घेतली त्याचं कारण आहे त्यांचं कार्य महान. सगळ्यांनी माझ्या बोलण्याकडे जरा लक्ष द्या. इतिहासामध्ये कोणाची नोंद होते, इतिहास कोणाची दखल घेते, झालटे महाराज ऐका. लहानाने लहान काम केलं त्याची इतिहासामध्ये नोंद होत नाही. का होत नाही? तो त्याच्या कौतुकाचा विषय ठरतो म्हणून होत नाही. एखाद्या मोठ्याने मोठं काम केलं त्याची इतिहासामध्ये नोंद होत नाही. होण्याचं काही कारण नाही. का होत नाही? तो त्याच्या जबाबदारीचा भाग ठरतो म्हणून होत नाही. एखाद्या मोठ्याने लहान काम केलं त्याची इतिहासामध्ये दखल घेतल्या जात नाही. का घेतल्या जात नाही? कारण मोठ्याने लहान केलं काम तर त्याची निर्भसना ठरते. मग इतिहास दखल कोणाची घेतो? एखाद्या लहान व्यक्तीने महान कार्य केलं त्याची. मुक्ताबाईचं जीवन लहान आहे. लहानशी मुक्ताबाई जशी सनकाडी. आता हे सनकाडी काय हो? सनकाडी कायला म्हणतात? सनकाडी पूर्वीच्या काळामध्ये अंबाडी होती आहे की नाही. मग अंबाडी भिजत ठेवायची आणि अंबाडी भिजत ठेवली की त्याचा ताक काढायचा आणि ती जी पांढरी काळी राहत होती लांब तिला म्हणतात सनकाडी. अरे मुक्ताबाईंचं त्याचा समन्वय कसा आहे ऐका. ती सनकाडी काय करत होती? पहिले लाईट नव्हते म्हणजे आमच्या गावात मला माहिती आहे माझ्या देखत लाईट आली. लाईटच नव्हते. कुठेतरी हनुमंताच्या मंदिरात दिवा होता आणि त्या दिव्यावरून सगळ्या गावामध्ये मग ती सनकाडी घ्यायची. ती अति ज्वालाग्री होती, शीघ्र ज्वलन करणारी. ती पेटत होती. एकदा पेटली की विजत नव्हती आणि ते पेटवायची आणि सगळ्या गावामध्ये काय करायचे? दिवे त्या सनकाडीने लावायचे. म्हणजे सनकाडी हे अंधारातून प्रकाशाकडे नेणारं प्रतीक आहे. अंधार दूर करून प्रकाश जीवनामध्ये. मग मुक्ताबाईला सनकाडी का म्हणतात? काकडा आरतीमध्ये नाथ महाराज म्हणतात कोंदलेशे तेज कोठे नदीशे काजळी आली मुक्ताबाई अनुभवाची पुतळी. आली मुक्ताबाई अनुभवाची पुतळी. कोंदलेशे तेज कोठे नदीशे काजळी. कोठे नदीशे काजळी आली मुक्ताबाई अनुभवाची पुतळी. आली मुक्ताबाई अनुभवाची पुतळी. नदीशे काजळी. नदीशे काजळी आली मुक्ताबाई अनुभवाची काजळी. आली मुक्ताबाई अनुभवाची काजळी. वयाने लहान आहे पण अनुभवाची पुतळी असल्यामुळं
कुठल्याच प्रकारची अंधकाराला दूर करून तेजाकडे नेण्याची सामर्थ्य शक्ती लहानशा मुक्ताबाईमध्ये, लहानशी मुक्ताई जशी सनकाळी, त्याच्या माध्यमातून केले देशोधडी लहान असलेल्या मुक्ताबाईंनी अनेक महान लोकांना. आता काय ज्ञानोबारांचं बोलणं आहे मुक्ताईच्या संदर्भामध्ये, निवृत्तीनाथांचं काय बोलणं आहे, हे जर आपण सगळे चिंतन केलं थोडक्यामध्ये, मुक्ताबाई कोण आहेत, ज्या अर्थी लहान असलेल्या मुक्ताबाईला जगत्रय जननी या विशेषणाने जर अलंकृत नाथ महाराज करत असतील तर मुक्ताबाई कोण आहेत ते थोडक्यामध्ये समजून पुढे निघून जाऊ. मी कशा करता बोलणं, ज्ञानोबाराज मुक्ताबाईला म्हणतात ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई. काय म्हणतात? ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई, दाखविली सोय आम्हा लागी. मज लागी म्हटलं असतं तर एक वचनी, पण आम्हा लागी म्हणजे ज्ञानोबार आहे, आम्हा लागी म्हणजे भक्त शिरोमणी नामदेव आहे, आम्हा लागी म्हणजे योग सम्राट चांगदेव महाराज. का आम्हा लागी सोय दाखवली म्हणून भली? काय भलेपण आहे मुक्ताबाईचा? भले म्हणणारे कोण आहेत? भले म्हणणारे पहिले कोण आहेत? ज्ञानोबार आहेत. ज्ञानदेव म्हणे भली, मुक्ताबाईला भली म्हणणारे भले आहेत पहिले. 100 मूर्खाने तुम्हाला शहाणं म्हटलं, याच्यात काही शहाणपणा नाही. एखाद्या शहाण्याने शहाणं म्हणावं. वैकुंठवासी गुरुवर निवृत्ती महाराज भक्ती म्हणायचे, का रे किती खाफर खुंड्यामध्ये 1 रुपया होतो रे. टोपलंभर खाफर खुंड्या एकत्रित केल्या की 1 रुपया होतो, असं काही आहे काय? असं किती मूर्ख म्हणजे एक शहाणा होतो, असं काही समीकरण आहे काय? एखाद्या शहाण्याने शहाणं म्हणणं, याच्यामध्ये शहाणपणा आहे. मुक्ताबाईला भली म्हणणारे ज्ञानोबार आहेत. ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई. का भली? मुक्ताबाईच्या जीवनामधलं भलेपणाचं कार्य काय? अज्ञानाशी बोध. हे काय कार्य? अज्ञानाशी बोध तर सर्वच करतात. आमच्यासारखे कंबर बांधून तुम्हाला सांगतात. अहो एकादशीच्या दिवशी जेवण करून सांगणारे लोक आहेत, ब्रह्मज्ञान ऐकणारे लोक आहेत ना, लोक ऐकतात ना. लोक म्हणतात वा वा वा, काय जीवनाचं आम्हाला खऱ्या अर्थाने सूत्राने उलगडून दिलं 2 तासाच्या प्रवचनामध्ये. अज्ञानी लोकांना बोध करणं आजच्या सांप्रत काळामध्ये सारस्वत महाराष्ट्रामध्ये सुद्धा कठीण नाही. कठीण काय? अज्ञानाशी बोध हे कार्य नाही, सज्ञानाशी शुद्धी हे मुक्ताबाईचं कार्य आहे. अज्ञानाबोध करणं काय विशेष आहे, पण सज्ञानाशी शुद्धी. सज्ञानी कोण होते? अहो एखादा आपल्या मुलगा जर रुसला तर त्याचा रुसवा कोणालाही काढता येईल. एक पतंजलीचा बिस्किटचा पुडा त्याला दिला तरी त्याचा रुसवा निघू शकतो. कोणाचा? लहान मुलाचा. अज्ञानाला काय विशेष आहे, पण सज्ञानाचा रुसवा काढायचा. ज्ञानोबराय सज्ञानी होते, नामदेवराय सज्ञानी होते आणि चांगदेव महाराज सज्ञानी होते. अज्ञानाशी बोध, सज्ञानाशी शुद्धी, तोडिली उपाधी सर्वत्राची म्हणून भली. विठाला निवृत्तीनाथांनी मुक्ताईच्या संदर्भामध्ये बोलावं. तुम्हाला त्याचा अर्थ जाणून घ्यायचा असेल, विश्वाचा तो गुरु सगळ्या निवृत्तीनाथांकडे यायचे. एखाद्या पदाचा सूत्राचा अर्थ जळत नसेल तर निवृत्तीनाथांनी म्हणावं याचा अर्थ तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर ऐकावा तो अर्थ मुक्ताईच्या मुखे. तुम्हाला आईसाहेबांच्या मुखात ना अर्थ तुम्हाला ऐकून घ्यावा लागेल. आईसाहेबांचं जीवन एक गुह्यतेने भरलेलं आहे. नये मुक्ताबाई गुह्य तुझे. कोण म्हणते? कोण म्हणते? नामा म्हणे देवा सांगून या काही. नामदेवराय देवाला सांगतात, नामा म्हणे देवा सांगून या काही, नये मुक्ताबाई गुह्य तुझे. मुक्ताबाईचं वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं योगदान आहे. हो पांडुरंग परमात्मा आणि आईसाहेबाचं इतकं जवळचं नातं आहे. एक अभंग आहे सगळ्या आपल्याच्या पाठाणामध्ये आहे. विठो पंढरीचे राणे ल्याली भक्ताची भूषणे. आहे की नाही? निवृत्ती शोभे मुकुटाकार. त्यामध्ये मुक्ताबाईचं स्थान पांडुरंगाच्याकडे कुठल्या पद्धतीने आहे त्याचं वर्णन नाथ महाराजांनी केलं. गळा शोभे वैजयंती तिसी मुक्ताई म्हणती, तिसी मुक्ताई म्हणती, तिसी मुक्ताई म्हणती.
अवतारामध्ये धारण केलं त्याचं कारण सांगतो तुम्हाला. देवाला कशाचीच कमी नाही. त्याच्याकडे सगळा दुष्काळ आहे, त्याच्याकडे सगळा सुकाळ आहे, दुष्काळ कशाचाच नाही. कशाचा दुष्काळ का नाही, का सुकाळ आहे? कारण अहो लक्ष्मी त्याची दासी आहे ना. मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, जे पाय धुवाची नि दैवा पात्र झाली, किंवा जयाचे नामे पापणासी, लक्ष्मी ऐशी जयाची दासी, तो हा तेज पुंजराशी. त्याला कशाचीच उणीव नाही, कमी नाही, कशाचाच दुष्काळ त्याला नाही, सगळा सुकाळ आहे. पण एका गोष्टीचा दुष्काळ आहे. कशाचा? थोर प्रेमाचा भुगेला हाची दुष्काळ तयाला. त्याला एका गोष्टीचा दुष्काळ आहे. कशाचा? प्रेम. जो परमात्मा प्रेमाकरता असलेला आहे, ते प्रेम कोणी दिलं असल तर ते ऐका. पांडुरंग पिसा याची लागी झाला, पिसा याची लागी. ज्याच्याकरता देव पिसा झाला, ज्याचा दुष्काळ त्याला आहे, ती प्रेम देण्याची सामर्थ्य शक्ती कोणाकडे आहे? मुक्ताबाईने पाजीला. आणि मग देवाला जी प्रेमपाणा देऊ शकते ते जीवाला देणार नाही. आणि म्हणून नाथरायाने जे जननी म्हटलेलं आहे, ऐका, जगत्रय जननी. कारण पाना कोणाला असतो? त्याच्याकरता मातृहृदय लागते. ते मुक्ताबाई वेगळे आहे. चला, आणि म्हणून अशा असलेल्या मुक्ताबाई, ऐका, पांडुरंगाला प्रेम देणाऱ्या सगळ्या संतांनी मुक्ताबाईचं वर्णन जे केलं, अहो तुम्ही निळोबाऱ्यांचा अभंग आपण नेहमीच म्हणतो, सगळे बहुश्रुत मंडळी पाठातील मंडळ अभंग आपल्या निळोबाऱ्याने या 4 भावंडाचं वर्णन केलं. आणि वर्णन करत असताना महाराजजी नमन केलं. कोणाकोणाला केलं? ज्ञानोबाऱ्यांना केलं, श्रीमंत निवृत्तीनाथांना केलं, सोपान काकांना केलं. 3ही भावंडाला नमन केलं आणि एक विशेषण दिलं. कुठलं? नमो उदारा निवृत्तीनाथा, नमो उदारा ज्ञानेश्वरा आणि नमो उदारा सोपान देवा. काय म्हटलं? नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. उदारा सोपान देवा, उदारा ज्ञानेश्वरा आणि उदारा निवृत्तीनाथा. एक विशेषण नमन करताना 3ही भावंडांना एकच विशेषण दिलं, एकच, दुसरं नाही, उदारा. आणि 3ही भावंडांकरता एक चरण वापरलं. एका चरणामध्ये एक विशेषण देऊन 3ही भावांचं वर्णन केलं. पण मुक्ताबाई करता निळोबारायांनी विशेषण एक नाही, एक विशेषण नाही. काय विशेषण आहे? मुक्ताबाई नमो. नमन करत असताना त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची अनेक विशेषणं आणि पूर्ण चरण एका मुक्ताबाई करता, एक विशेषण 3ही भावंडांकरता, एक चरण 3 भावंडाकरता आदिशक्तीचं नमन करत असताना जे विशेषणं निळोबाऱ्यांनी वापरले ते कुठले आहेत? कुठले आहेत? आद्यत्रय जननी. त्याप्रमाणे नाथराम जगत्रय जननी. आता आद्यत्रय जननी, जगत्रय जननी ह्या मुक्ताबाई ज्ञानोबाऱ्यांची बहीण आहे. आणि एवढे उंचीचे वचन, हे विशेषण नाथराय निळोबाराय मुक्ताबाईला देतात. याचा अर्थ काय? हे विशेषण कसे काय ना लागू पडतात? तुम्ही म्हणता वास्तवतेमध्ये केलेली स्तुती आहे, वास्तवतेमध्ये हे वर्णन आहे. मग जगत्रय जननी आणि आद्यत्रय जननी या पदाचा अर्थ काय होतो? याच्याकरता आपल्याला थोडं मागं जावं लागेल. या अवतारामध्ये जरी मुक्ताबाई या ज्ञानोबारायांच्या, निवृत्तीनाथांच्या, सोपान काकांच्या भगिनी असल्या तरी यांचं मूळ स्वरूप काय ते आपल्याला पाहावं लागेल. थोडक्यामध्ये मुक्ताबाईचं मूळ स्वरूप काय ते आपण पाहू. सगळ्या संतांनी त्यांचं जर वर्णन या विशेषणाने केलं असेल तर हे विशेषण मुक्ताबाईला कसे लागू पडतात ते पाहण्याकरता थोडं मागं जो भजन करा. विठ्ठला
ब्रह्म हे भोप्यासारखं असते, ते स्वतः काही कार्य करू शकत नाही. ब्रह्म साकारण्याकरता त्याला कुठल्या तरी शक्तीचं काही घ्यावं लागते, योगदान घ्यावं लागते, सहकार्य घ्यावं लागते. असं म्हटलं, पहिले कोठेचं नव्हते, काहीच नव्हतं. मग काय होतं? काहीतरी असेल ना. काय होतं? काहीतरी होतं, म्हणजे एक शून्य होतं. एक शून्याची होते. आता शून्याला काही किंमत आहे काय? एक शून्य समजा मी दिलं आणि एका शून्यावर 3 शून्य काढले, किती होतात? काहीच होत नाही. शून्याला काही किंमत नाही. पण शून्याला किंमत येण्याकरता त्या शून्याला जर एक असा फाटा दिला आणि तो फाटा देऊन त्याचा काय झाला? 1 झाला. आणि त्याच्यावर एक शून्य दिलं, काय झाले? 1 दाखविले 10, फाटा पहा पुसोनी. शून्याला किंमत नाही, शून्य होतं, पण शून्य काही करू शकत नाही. त्या शून्याला पुढे नेण्याकरता कोणी सहकार्य केलं? तेथे एक ढालगज निर्माण झाली. तिने एवढी ख्याती. ब्रह्माला साकारण्याकरता, कार्यान्वित होण्याकरता काही शक्तीचं सहकार्य घ्यावं लागते. त्यामध्ये प्रामुख्याने 6 शक्ती आहेत. किती शक्त्या? 6. पहिली आहे चित्तशक्ती, दुसरी आहे पराशक्ती, तिसरी आहे आदिशक्ती, चौथी आहे ज्ञानशक्ती, 5वी आहे कार्यशक्ती आणि 6वी आहे इच्छाशक्ती. विठाला आता या शक्तीचं स्वतंत्र चिंतन केलं तर ते झोपण्याकरताच कारणीभूत ठरेल, म्हणून मी काय पुढचं काही सांगत नाही. पण मुक्ताबाईंचा आणि ह्या शक्तीचा समन्वय काय? आद्यत्रय जननी निळोबाराय म्हणतात, जगत्रय जननी नाथराय म्हणतात. याचं मूळ मुक्ताबाईचं याचा समन्वय काय आहे तर ऐका. चित्त शक्ती म्हणजे जे ब्रह्माला प्रकाशित करते. बोबदेवाने जेव्हा शुद्धीपत्र दिले या 4ही भावंडांना आणि ते शुद्धीपत्र घेऊन जेव्हा हे पैठणवरून आळंदीच्या दिशेने निघाले, त्या शुद्धीपत्रामध्ये स्पष्ट उल्लेख होता. हे भावंड कोण आहेत? कोण आहेत हे? ज्ञानेश भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्यात ब्रह्म चित्कला. मुक्ताबाई कोण आहेत? ब्रह्माला चित म्हणजे प्रकाशित करणारी चित्कला, म्हणून मुक्ताबाईचे एक नाव आहे ब्रह्मचित्कला मुक्ताबाई. जनाबाई कानोपात्र असं म्हणतात, शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पायी, सोपान तो ब्रह्म मूळ माया. मुक्ताबाई कोण आहे? ब्रह्माला प्रकाशित करणारी जी चित्तशक्ती आहे त्याची जी मूळ माया ही मुक्ताबाई आहे. जगत्रय जननी म्हणजे पहिली शक्ती ब्रह्माला साकारणारी जी चित्तशक्ती आहे त्याचं अधिष्ठानच मुक्ताबाई असल्यामुळं दुसरी शक्ती आहे पराशक्ती, तिसरी ज्ञान इच्छा आदिशक्ती आहे. आता आदिशक्ती आणि मुक्ताबाईचा काय समन्वय आहे? आदिशक्ती ब्रह्म या तिसऱ्या शक्तीच्या माध्यमातून काय कार्य करते तर ब्रह्म जेव्हा प्रकाशित होते आणि तिसऱ्या शक्तीचा जे आश्रय घेते आदिशक्ती म्हणून, तर ब्रह्माला या सृष्टीचे उत्पत्ती स्थिती आणि लय म्हणजे निर्मिती, सांभाळ आणि संहार हे कार्याचं व्यवस्थापन करण्याकरता 3 देवाची निर्मिती ज्या शक्तीच्या माध्यमातून होते त्या शक्तीचं नाव आहे आदिशक्ती. आणि आदिशक्ती या मुक्ताबाईला सगळ्या संतांनी म्हटलं. कोणी कोणी म्हटलं? नाथ महाराजांनी मुक्ताबाईला आदिशक्ती म्हटलं, जनाबाईंनी मुक्ताबाईला आदिशक्ती म्हटलं आणि नामदेवरायांनी मुक्ताबाईला आदिशक्ती म्हटलं. नामदेवरायाचं प्रमाण आहे, आदिशक्ती मुक्ताबाई मुक्तपणे अवतरली, आम्हाला गुणी झाली घोड चुकी. नामदेवराय म्हणतात मुक्ताबाई आदिशक्ती आहे. जनाबाई तेच म्हणतात आदिशक्ती मुक्ताबाई दाशी जेनी लागे पायी. नाथ महाराज सांगतात मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. आणि मुक्ताबाई आदिशक्ती असल्यामुळं मग आदिशक्तीच्या माध्यमातून 3 देवाची निर्मिती होते. आणि म्हणून मुक्ताबाईचं स्थान आपल्यामध्ये कुठल्या पद्धतीने आहे? मुक्ताबाईकडे पाहत असताना, उपासना करत असताना आपण एखादी देवी म्हणून, लक्ष्मी म्हणून सुद्धा मुक्ताबाईची उपासना करायची नाही. मुक्ताबाईची उपासना करून तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होईल हा भाग वेगळा, पण मुक्ताबाईला जर आपण लक्ष्मी म्हटलं तर लक्ष्मी कोण आहेत? श्री सूक्तामध्ये असं वर्णन आहे, ओम महालक्ष्मीश्च विद्महे विष्णुपत्नीश्च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. विष्णुपत्नीं क्षमां देवी माधवी माधवी प्रियां लक्ष्मी प्रियसखी देवी नमाम्यच्युत वल्लभाम. लक्ष्मीचं असं वर्णन असल्यामुळं मुक्ताबाई लक्ष्मी होऊ शकत नाही. का होत नाही?
कारण लक्ष्मी विष्णूची पत्नी आहे आणि मुक्ताबाईचं मूळ स्वरूप काय आहे? आद्यत्रय जननी देवाची, त्रय देवाची जननी म्हणजे तिन्ही देवाची ती काय आहे? जननी असल्यामुळं मुक्ताबाईचा समन्वय करत असताना जगत्रय आद्यत्रय हे तिन्ही देवाची जननी असल्यामुळं मुक्ताबाईचा फार मोठा अधिकार आहे. म्हणून मुक्ताबाईला मूळ माया, योग माया, ब्रह्मचित्कला आहे की नाही, अमृत संजीवनी हे जे विशेषण संतांनी दिलेले आहेत ते उगीच दिलेले आहे. चौथी शक्ती आहे ज्ञानशक्ती. ऐका, ज्ञानशक्ती ब्रह्माला साकारल्यानंतर ब्रह्माला जी सर्वज्ञता प्राप्त करून देते ती ही चौथी शक्ती आहे. तिचं नाव आहे ज्ञानशक्ती. सर्वज्ञता कशाला म्हणतात हो? समाजामध्ये काही अज्ञ लोक असतात, काही अल्पज्ञ असतात, काही तज्ज्ञ असतात आणि काही सर्वज्ञ असतात. अज्ञाचा विचार करण्याची गरज नाही, आपल्याकडे वेळ नाही. अल्पज्ञाचाही करण्याची गरज नाही. तज्ज्ञाचा करायचा प्रसंग आला तर एखाद्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ कशाला म्हणतात? आता एका आमच्या गावात हो हे कोण आहेत? हे इंजिनियर आहेत. मग इंजिनियर इकडे या आणि हा मृदंग 2मध्ये लावून द्या. ते काय म्हणते? हो ते काय आम्हाला कळते बा, आम्हाला याच्यातलं आम्हाला काहीच कळत नाही. आम्ही त्या क्षेत्रात तज्ज्ञ आहोत पण इथं आम्ही अज्ञ आहोत. एखाद्या क्षेत्राचं ज्ञान असेल तर तज्ज्ञ, पण सर्वज्ञ कोणाला म्हणतात? मुंगीपासनं तर ब्रह्मदेवापर्यंत सगळ्या जन्माचं मनोगत ज्यांना ज्ञात असते त्यांना सर्वज्ञ म्हणतात. ब्रह्माला सर्वज्ञता ज्या ज्ञानशक्तीच्या माध्यमातून प्राप्त होते ती चौथ्या प्रकारची शक्ती आहे. आणि मुक्ताबाईंचा तिचा समन्वय काय आहे ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा अशा सगळ्या शक्ती एकवटून ब्रह्माला सहाय्य करतात आणि त्या सगळ्यांचा समन्वय मुक्ताबाईशी जोडल्यामुळं नाथभाजाने विशेषण दिलं जगत्रय जननी आहे की नाही. जगत सगळ्या जगाला आधार असलेली या शक्तिमान परमात्म्याला सुद्धा शक्तीचा स्रोत पुरवणारी जी आहे त्या आदिशक्ती मुक्ताबाई आहे. जगत्रय जननी आणि मुक्ताबाई माते आहे की नाही. आई आहात तुम्ही या सगळ्यांच्या आणि म्हणून आई असल्यामुळं मातृहृदय तुमच्याकडे आहे. मी तुमचा लढीवाळ बाळ आहो. आमच्यावर तुम्ही कृपा करा. कुठली कृपा करा? कृपा करी वरदस्ते मजवरी, कृपा करी वरदास्ते मजवरी, कृपा करी वरदास्ते मजवरी. जगत्रय जननी मुक्ताबाई माते, जगत्रय जननी मुक्ताबाई, जगत्रय जननी मुक्ताबाई, जगत्रय जननी मुक्ताबाई. कृपा करी वरदस्ते कृपा करी वरदास्ते मजवरी. माझ्यावर तुम्ही कृपा करा. आणि कुठली कृपा करा? कृपेचे 3 प्रकार आहेत. एक आलिंगन कृपा आहे, एक नेत्र कृपा आहे आणि एक हस्तकृपा आहे. नाथ महाराज खूप हुशार आहेत. मुक्ताबाईला माझ्यावर कृपा करा असं म्हणतात कारण संताची कृपा मनुष्याचं जीवन पूर्ण करणारी आहे. ऐका, होता तुमची कृपा पशु बोले वेद, त्यांच्या कृपेचं फार मोठं सामर्थ्य आहे. मग कुठली कृपा? केवळ कृपा म्हणत नाहीत, हस्तकृपा. आता हस्तकृपेमध्ये नेत्रकृपा आहे. नेत्रकृपा झाल्याशिवाय हस्तकृपा होऊ शकत नाही. हस्तकृपा करण्याकरता पहिले काय कुठली कृपा करावी लागते? नेत्रकृपा. मुक्ताबाईकडे प्रार्थना करत असताना नाथ महाराज हस्तकृपेची प्रार्थना करतात. याचं कारण असं आहे की संताच्या नेत्रकृपेमध्ये आणि हस्तकृपेमध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. अहो संताच्या जाऊद्या या जीवसृष्टीमध्ये भगवंताने हे जे सगळे निर्माण केले अनेक प्रकारचे देह आहेत आहे की नाही. जलचरे, खेचरे, भूचरे आहेत ना. असं म्हणतात. विज्ञानाने किती देहाचा शोध लावला मला माहीत नाही, पण शास्त्रामध्ये अंडज खाणीमध्ये 21 लाख देह आहेत. जारस खाणीमध्ये 21 लाख आहेत. उद्बीज खाणीमध्ये 21 लाख देह आहेत आणि स्वेदस खाणीमध्ये 21 लाख आहेत. 21 21 21 21 किती आहे? 84 लाख देह असताना या सृष्टीची मोठी निर्मिती आहे. विविध शरीरं
अनेक प्रकारचे, आणि म्हणून अशी वैविध्याने नटलेली ही सृष्टी आहे. या सृष्टीमध्ये जीवसृष्टीच्या नेत्र कटाक्षामध्ये किती सामर्थ्य आहे याचं तुकोबारा एक उदाहरण देतात. महाराज म्हणतात, कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटी अंग संगे. दुधा नाही भेटी अंग संग, दुधा नाही भेटी अंग संग. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी. दुधा नाही भेटी अंग संग, दुधा नाही भेटी अंग संग. एका सामान्य प्राण्याच्या आईच्या कृपाच्या दृष्टीमध्ये किती सामर्थ्य आहे तुकोबाराने त्याचं संशोधन केलं. कासवीचे बाळ वाढे, कसं वाढे? त्या आईला दूध नाही, दुधा नाही, भेटी नाही, अंगसंग नाही, पण बाळ वाढे. अंगसंग नाही त्या बाळाचा आईचा, भेटही नाही आणि दूधही नाही. दुधा नाही भेटी अंगसंगे, पण बाळ वाढे. वाढे कसं? महाराज म्हणतात कृपा दृष्टी, नेत्र कृपा. एका सामान्य आईच्या नेत्र दृष्टीमध्ये, नेत्रकृपेमध्ये एवढं सामर्थ्य आहे. ही सामान्य आई नाही, ही आद्यत्रय जननी, तिन्ही देवाची तिन्ही जगाची आई असलेली मुक्ताबाई, तिच्या नेत्रकृपेमध्ये किती सामर्थ्य आहे. कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुल्या पदी बैसले, आपुल्या पदी बैसले. वापर कुमा देवर विठ्ठले, भक्ता विदले वरदान, नेत एक प्रकारे तुमच्यावर अन्यायच होतो आम्हाला काय, म्हणजे तुम्ही म्हणू शकता मला काय. नेत्रकृपा, कृपा कटाक्ष न्याहाळिले. आईसाहेबांनी, आपण मुक्ताईनगरला आईसाहेबाच्या दर्शनाला गेलो आणि आईसाहेबांना नेत्रकृपेने आपल्याला पाहिलं. ऐका काय फळ आहे. एकदा मुक्ताबाईने कृपा कटाक्षाने तुम्हाला न्याहाळलं, फल सांगतं तुम्हाला. आपुल्या पदी बैसविले. मुक्ताबाई त्यांचं पद देतात. मुक्ताबाईचं पद काय? सरपंच आहेत की सभापती आहेत मुक्ताबाई? 2.5 वर्ष तुम्हाला देतील आणि 2.5 वर्ष त्यांच्याकरता शेवटी. आपल्या पदी बैसवलीचे कोणचं पद आहे मुक्ताबाईंचं? ऐका, तुम्हाला सगळ्यांना सांगतो, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. नामआसक्तीने जर मुक्ताबाईची आपण कृपा प्राप्त करण्याकरता नामआसक्तीने उपासना केली, फक्त तुम्ही मुक्ताई मुक्ताबाई असं म्हणा. काय म्हणा? मुक्ताबाई मुक्ताबाई असं तुम्ही म्हणा. तुम्ही जर म्हटलं आणि तुम्ही म्हटलेलं कोणी जर ऐकलं, जो उच्चारी मुखाद्वारे की ऐके कर्ण विवरे. काय म्हणतात नाथ महाराज? जो ऐके कर्ण विवरे की उच्चारी मुखाद्वारे तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे. ज्ञानाचा ईश्वर असलेला परमात्मा, त्याची प्राप्ती केवळ मुक्ताबाईच्या नावाचा उच्चार जरी केला तरी तुम्हाला प्राप्त होते. ऐका, म्हणून तुम्हाला मुक्ताबाई मुक्ताबाई असं म्हणता येत नसेल तर मुक्ताईनगर मुक्ताईनगर म्हणा. मुक्ताईनगर ST जगिली ते बोर्ड वाचा. आम्हाला मुक्ताईनगरला जायचं होतं, आम्ही मुक्ताईनगरचे वारकरी आहोत. मुक्ताईनगर मुक्ताईनगर म्हणून तुमचा उद्धार होईल. नामासक्तीने नाथराय सांगतात, ऐका, मुक्ताबाई चतुर्विधा, जो जप करील सदा तो जाईल मोक्षपदा, सायुज्य संपदा पावेल. हे मुक्ताबाईचं पद आहे. कुठलं पद आहे? ज्या पदाकरता मनुष्याला फार मोठा अधिकार लागतो. नाही ज्ञानेन सदृश्यम, ज्ञानाशिवाय ते पद प्राप्त होत नाही. ऐका, ज्ञान कोणालाही प्राप्त होत नाही. प्राप्त झालेलं ज्ञान विरक्ती वाचोनी काही, ज्ञानाशी तगणेची नाही. हे सगळं कठीण असताना केवळ मुक्ताई मुक्ताई मुक्ताबाई असं जर आपण म्हटलं, जो जप करील सदा काय होईल? तो जाईल मोक्षपदा. हे मोक्षपद हे मुक्ताबाईचं पद आहे. मुक्ता ते निर्धारिता लाभे, आपुलीच मुक्तता. तो जाईल मोक्षपदा, सायुज्य संपदा. त्या पदावर मुक्ताबाई तुम्हाला प्राप्त करून देतील. कधी? कृपा कटाक्षे नेत्रकृपेचं फळ. विठाला कुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव आदी शक्ती मुक्ता.
महाराज म्हणतात मला कुठली कृपा अपेक्षित आहे? कृपा करी वरद असते, हस्तकृपेने तुम्ही मला अलंकृत करा. हस्तकृपा म्हणजे हस्तकृपा कोणी कोणावर केली? आपण नेहमीच म्हणतो ना, सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला करो. तुकोबा म्हणतात माझ्या गुरुनी माझ्यावर हस्तकृपा केली. निरोपरायण हस्तकृपा आहे की नाही? हात ठेविला मस्तकी, माझ्या डोक्यावर तुम्ही हात ठेवा. म्हणजे हात ठेवला हस्तकृपेच्या आधी नेत्रकृपा आहे. नेत्र पाहिल्याशिवाय थोडा हात ठेवला जातो. म्हणजे नेत्रकृपाही त्याच्यामध्ये आहे आणि हस्तकृपाही असल्यामुळं कृपा करी वरद असते मजवरी. आणि जी हस्तकृपा नाथ महाराजांना मुक्ताबाईकडून अपेक्षित आहे ती हस्तकृपा तुम्हाला कुठल्या परंपरेने प्राप्त झाली त्याचं उत्तर नाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या आदिनाथे अनुग्रह नाथासी दिधाला, 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 अनुग्रह नाथासी दिधाला, आदिनाथे अनुग्रह नाथासी दिधाला, आदिनाथे अनुग्रह नाथासी दिधाला. नाते हास देवीला मस्तकी तुमचा, नाते हास देवीला मस्तकी तुमचा, आदिनाथे अनुग्रह नाथासी दिधाला, आदिनाथे अनुग्रह नाथासी दिधाला, हस्तदेवीला मस्तकी तुमचा, नाते देवीला मस्तकी तुमचा, आदिनाथे अनुग्रह नाथासी दिधाला, आदिनाथे अनुग्रह नाथासी दिधाला. सिद्धि दत्ता. विठोबा रखुमाई. जय जय गोपाल गोमाई, गोपाल गोमाई, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, गोपार कुमार, विठोबार 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 कुमार. हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय हरि जय जय, हरि जय 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 जय, विठोबार कुमाई, हरि जय जय जय, विठोबार कुमाई, हरि जय जय जय, हरि जय जय जय, विठोबार कुमाई, हरि जय जय जय, हरि जय जय जय, विठोबार विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, आज खरा पर्याय झाला असे
डांगोरा यासी काय करू आता तू तव सकाळ जाणता. हा सगळा सन्मान आदिशक्ती मुक्ताबाईंचा आहे. त्यांच्या चरणी सुपूर्द करतो. तुमच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. आदिनाथे अनुग्रह नाथासी दिधला, नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या. आपण ज्या परंपरेचे पायिक आहोत, ही हस्तकृपा तुम्हाला कुठल्या परंपरेने प्राप्त झाली याचं चिंतन नाथराय करत असताना ज्या हस्तकृपेने मला तुम्ही उपकृत करावं, अंगीकृत करावं अशी प्रार्थना करतात, ती हस्तकृपा तुम्हाला कुठून प्राप्त झाली. मनुष्याला आपल्या संप्रदायाची ओळख देता आली पाहिजे, परंपरा सांगता आली पाहिजे. कारण परंपरा जर आपल्याला सांगता आली नाही आहे का, तरी श्री गुरु प्रसन्न होय. शिष्य किर ज्ञान नाही पण ते फळे संप्रदाय उपासलिया. परंपरा सांगता आली पाहिजे. आपण कोणाचे तरी पाईक असलो पाहिजे ना. कधी कधी असं घडते का, हो तुमचे गुरु कोण आहेत? आमचे कोणीच गुरु नाहीत. म्हणजे तुमचे गुरु नाहीत? स्वयंभू आई ते केलो नाही, आम्ही कुठंच गेलो नाही आणि काहीच नाही, आमचे कोणी गुरु नाही, आई मी स्वयंभू आहो. तुमचे गुरु कोणीच नाही. शिष्य गावोगावी आमचे गावचे गावच शिष्य आहेत. वा. दत्तात्रय महाराजांनी जीवनामध्ये 24 गुरु केले. गुरु किती केले? 24. आणि शिष्य किती केले? 3. दत्तात्रय शिष्य परंपरा, सहस्रार्जुन यदू दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा. बरं, केला खरा कलियुगी. झाली परंपरा. शिष्य 3 आणि गुरु 24. यांचे गावोचे गाव शिष्य, पण गुरु कोणीच नाही. तुका म्हणे ऐशे. चला, कशा करता बोलतो? तुम्ही कुठल्या परंपरेचे आहेत? नाथरायाने परंपरा सांगितली. आदिनाथ गुण अनुग्रह. तुम्ही कुठलाचे अनुग्रहित आहात? आदिनाथ गुरु. सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा पट्टशिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. ज्ञानदेवासार चोजविले, ज्ञानदेवोपदेश करोनिया पायी. सोपान मुक्ताबाई बोधियेल्या. मुक्ताबाईने बोध खेचरासी केला. तेने नामयाला बोधियेले. नाम्याचे कुटुंब चांगावटेश्वर. एका जनार्दनी विस्तार मुक्ताबाईचा. हा जो परंपरेचा विस्तार तुमच्यापर्यंत आला आणि आम्हाला जी अपेक्षित आहे ती परंपरा आदिनाथ अनुग्रह. तुम्हाला जो अनुग्रह केला तोच नाथासी दिधला. दुसरे नाथ आहेत गोरक्षनाथ गहिनीनाथ आणि तिसरे नाथ आहे नाथे हस्त ठेविला. तिसऱ्या नाथाने जो तुमच्या डोक्यावर हात ठेवला ते नाथ आहे श्रीमन निवृत्तीनाथ. ऐका, निवृत्तीनाथाने तुम्हाला कधी आणि कसं उपकृत केलं, काय वरदस्त दिला, त्या हस्तकृपेचं तुम्हाला काय सामर्थ्य प्राप्त झालं की जे आम्हाला अपेक्षित आहे. नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या. निवृत्तीनाथाने तुमच्या डोक्यावर वरदस्त ठेवला. कधी ठेवला? मुक्ताबाईंच्या समाधीचे अभंग आहेत. निवृत्तीने एकांत केला मुक्ताईसी, गमन कोणे दिशी आरंभिले. निवृत्तीनाथांनी सगळा प्रवास झाल्यानंतर अर्धज्येष्ठ मास अर्धवैशाख मास आहे का, नामदेवरायांनी हे सगळं अभंग आपल्याला सांगितले. नामदेवरायांनी 700 वर्षापूर्वी जे अभंग सांगितले त्याचा अर्थ आपल्या सोयीने लावायचा नाही. एखाद्यावर तुम्हाला अर्थ संताच्या शब्दाचा अर्थ करण्याकरता, ऐका सगळ्यांनी माझ्या बोलण्याकडे अर्थ द्या, लक्ष द्या. शब्द तेच असतात पण शब्दाचा अर्थ, अर्थाला आशय असतो, त्याचा आशय कळण्याकरता अनुष्ठान, अनुष्ठानानंतर त्याचा अनुभव आणि नंतर अनुवाद. संताच्या शब्दाचा अनुवाद करत असताना एवढ्या सगळ्या तुम्हाला ह्या अवस्था पार कराव्या लागतात. हो, अर्थ तेच, शब्द तेच असतात ना, शब्दाला अर्थही असतो पण अर्थाचा आशय काय होतो. एखाद्या आईने जर म्हटलं की हे बाळा 45 डिग्री तापमान आहे, तिकडे उन्हामध्ये मरू नको, इकडे मर सावलीत. मर या शब्दाचा अर्थ काय होतो? मर या शब्दाचा अर्थ मरणेच होतो, पण त्या आईच्या बोलण्याचा आशय मरणे होत नाही. तिकडे मरू नको इकडे मर या शब्दाचा अर्थ मरणे जरी होत असला तरी तिकडे मरू नको इकडे जग. म्हणजे मर या शब्दाचा अर्थ मरणे होते पण तिच्या बोलण्याचा आशय जगणे होते. संताच्या शब्दाचा अर्थ आपल्या मनाने घ्यायचा. अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने. आपल्याला अर्थ कळत नाही, त्याच्याकरता अनुष्ठान असावं लागते, त्याच्याकरता अनुभव नंतर अनुवाद. स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांना
ग्रंथराज ज्ञानेश्वरी 9,000 ओव्यांचा अर्थ करतो की नाही? बोलण्याचा आशय करतो, भाव करतो. तुकोबारांच्या 4,500 अभंगाचा अर्थ करतो. ज्या जोग महाराजांना एवढा अर्थ करतो, आपल्याला जो अर्थ कळून राहिला, जो आपण सांगून राहिलो की हे म्हणून आम्ही तिथं जातो, जोग महाराजांना ते कळलं नाही काय? नामदेवरायांच्या एका चरणाचा अर्थ जोग महाराज सांगता आला नसता का? त्यांना कळत नाही ना आपल्याला कळते असं म्हणण्याचं नाही. येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. ज्या स्थानाला 700 वर्ष झाली, 300 वर्षाची परंपरा, मी फळ परंपरा सांगू शकतो. जे स्थान सगळ्या वडिलांनी, वडील म्हणजे जयाचे आयुष्य दाखुटे होय, बळ प्रज्ञा जिरोणी जाय तया ते नमस्कारी ती पाय. वडील म्हणून कोणी तुम्हाला तंबाखू खाऊन सांगत असेल, काय त्यांचं ऐकता? कोणाचं ऐकावं? कोणाला वडील म्हणतात? श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होणी मूर्त अनुष्ठाने जगा देत. वडील जे जिथं कुठल्या प्रमाणाचा मेळ बसत नसल तिथं श्रेष्ठाचार मान्य करावा. अनुसरण आणि अनुकरण, पहिले पाहावं डोळे उघडून, हे जोग महाराज आहेत, ते मामासाहेब आहेत, आणि अशी आपण शाश्वती करायची आणि घट्ट डोळ्यावर पट्टी बांधून घ्यायची आणि त्यांच्या मार्गाने जायचं. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. कोणावर विश्वास ठेवायचा नाही, कोणावर विश्वास ठेवायचा. तला मुक्ताबाईंनी एकांत केला निवृत्तीनाथाशी. मुक्ताईने एकांत केला, निवृत्तीने एकांत केला मुक्ताईशी. गमन कोणे दिशी आरंभिले. आणि म्हणून उद्धवाचा आणि परमात्म्याचा संवाद आहे. उद्धवानी पांडुरंगाला विचारलं, देवा मुक्ताबाईची काय गती आहे? तेव्हा पांडुरंगाने उद्धवाला सांगितलं, उद्धवा तुला माहिती नाही, अरे निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईच्या समाधीच्या संदर्भामध्ये स्त्री असल्यामुळं कुठली समाधी घ्यावी, वक्ते बाबांचं ब्रह्मचित्कला दर्शन हे ग्रंथ आहे, सगळ्यांनी वाचा. फार अभ्यासपूर्ण त्यांनी लिहिलेलं आहे. आईसाहेबांची कृपापत्र ते आहेत. आणि मग त्यांनी सांगितलं, भगवान म्हणतात, अरे उद्धवा मुक्ताबाई निर्विकार जाण. उद्धवा तुला माहिती नाही, अरे मुक्ताबाई चिरंजीव आहेत. आईसाहेबांना निवृत्तीनाथांनी एकांतामध्ये हस्तकृपेने, मी सगळी कथा तुम्हाला एवढंच सांगतो, निवृत्तीनाथांनी त्या प्रसंगाला मुक्ताबाईच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्या हस्तकृपेने निवृत्तीनाथांनी नाते हस्तदेवीला मस्तकी तुमच्या. ती हस्तकृपा निवृत्तीनाथांना तुम्हाला प्राप्त झाली. आदिनाथे अनुग्रह नाथासी दिदला. नाते हस्तदेवीला मस्तकी तुमच्या, तोच वरदस्त माझ्यावर ठेवा आणि मला हस्तकृपेने उपकृत करा. कृपा करी वरदस्ते मजवरी. वास्तविक पाहता मुक्ताबाई तुम्ही नाथ संप्रदायामध्ये अवताराला आलेले आहात. आणि नाथ संप्रदाय ही भावंड निवृत्तीनाथ असतील, हे नाथ संप्रदायाचे पाईक आहेत. आणि नाथ संप्रदाय एकांतामध्ये राहून, गिरी कपारामध्ये राहून, स्वतःचा साधना करून, तपश्चर्या करून आपला उद्धार करणे. असं असतानाही एकांत सोडून तुम्ही लोकांतामध्ये आलात, आहे की नाही? आदिशक्ती मुक्ताई ज्ञानोबारांना सांगताना हेच सांगतात की दादा तुम्ही एकट्याचा उद्धार करण्याकरता जगात आले नाही. तुम्ही येण्याचं काय प्रयोजन आहे? जगाच्या उद्धारात तुमचा अवतार. उद्धाराय आले दीनजना. जगाच्या उद्धारात तुमचा अवतार, जगाच्या कल्याणा, जगाच्या उद्धारा, आहे की नाही? जगतोद्धारा लागी धरिले अवतार. तुम्ही जर ताटी लावून बसले, एकट्याचा उद्धार होईल. पण एकट्याचा उद्धार करण्याकरता तुम्ही आले नाही. तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. जगाच्या उद्धाराकरता तुम्ही आले. एकट्याचा उद्धार करण्याचा विचार सोडून, जरी त्या परंपरेचा विचार आहे एकट्याचा उद्धार करण्याचा, पण एकट्याचा उद्धार करण्यामध्ये पुरुषार्थ नाही. तुम्ही तरुण विश्वतारा. आणि म्हणून तुम्ही एकांतामधून, काय मुक्ताबाईचं बोलणं आहे ताटीच्या प्रसंगामध्ये, बोधा करू नये अंतर, साधू नाही आपपर, जीव जीवासी पै द्यावा, तरुणोपाय चित्ती धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि म्हणून एकांतामध्ये असलेला तुमचा विचार सोडून लोकांतामध्ये तुम्ही आलात. आणि तुम्ही जे काही क्रिया जगाच्या उद्धाराकरता केल्या त्या सगळ्या तुमच्या जीवनातील लीला आहे. अभंगाच्या 3ऱ्या बाललीला केली जगी ख्याती मीरवाली. बाललीला केली जगी
खाती मिरवली चांगयाची हरली 64 कळा आदिनाथ अनुग्रह नाथा सिद्धिधला आदिनाथ अनुग्रह नाथा सिद्धिधला चांगयाची हरली आदिनाथ अनुग्रह नाथा सिद्धिधला आदिनाथ अनुग्रह नाथा सिद्धिधला. ह्या सगळ्या तुमच्या जीवनातील लीला आहेत. भगवान सर्व रूपे केली बालक्रीडा बालक्रीडा बाललीला बाळलीला केली जगी ख्याती मिरविली चांगयाची विराली 64 कळा. आता मुक्ताबाईंनी अवतार धारण केल्यानंतर असं त्यांचं स्वरूप आहे जगत्रय जननी. हे सगळं आपण चिंतन केलं. जगाच्या उद्धाराकरता कलियुगामध्ये अवतार धारण केला आणि त्यांनी हे जे काही चरित्र केलं ते त्यांच्या लीलेचा जीवन बाळलीलेचा तो प्रकार आहे. बाळलीला केली जगी ख्याती मिरविली किंवा धरून सगुण रूपे केली बालक्रीडा. ज्या ज्या काही लीला तुमच्या त्याच्यामध्ये बघ रेडा बोलवण्याची असेल, मांडे भाजण्याची, भिंत चालवण्याची, प्रेते उठवण्याची, काही ज्ञानेश्वरी ताटीचा प्रसंग, नामदेवराज गर्वपरिहार, चांगदेवांचा गर्वपरिहार, हा सगळा जसं रामायणामध्ये हनुमंतरायाचं पात्र आहे ते जर बाजूला केलं तर रामायणाला काही अर्थ उरत नाही. तसे या चारही भावंडांच्या चरित्रामध्ये लीलेमध्ये जीवन लीलेमध्ये ज्या ज्या काही लीला आहेत त्या सगळ्या मुक्ताबाईंच्या प्रसंगाच्या नुसार आहेत. आईसाहेब त्याच्यामध्ये मुख्य पात्र आहे आणि म्हणून जेवढ्या काही लीला असतील बाळलीला केली जगी ख्याती मिरविली त्याचा काही उल्लेख केला. चांगदेव आहोत आपण वांगदेव आहोत. चांगदेवाला 1400 लागले, आपल्याला किती लागतील? म्हणून आपण बुद्धिभेदानी मुक्ताबाईकडे पाहायचं नाही. मुक्ताबाई आहेत. आपली उपासना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरता चांगदेव महाराज कोण आहेत? चांगदेव महाराज कोण? लोकांना असं वाटते चांगदेव महाराज म्हणजे चांगदेव कोरा होता, चांगदेवाला काहीच कळत नव्हतं, ज्याला 100पर्यंत 1-2 येत नाही तो म्हणतो चांगदेव कोरा होता. आता चांगदेव महाराज कोण होते? त्याचं केवढं मोठं महात्म्य आहे. निळोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय हे जे बोलतात हे त्यांची योग्यता आहे. आपण बोलू शकतो काय ते? हो, बिभीषणाला मूर्ख म्हणतात. कोण? म्हणशी बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाणा. शरणाला मूर्ख बिभीषण, लंका राज्यदान मागितले. बिभीषणाला मूर्ख महामूर्ख आपण म्हणू शकतो का? ते नामदेवराय म्हणतात, तुकोबाराय म्हणतात, संत म्हणू शकतात. आपण म्हणू शकत नाही. तसं चांगदेवाला काही कळत नव्हतं, चांगदेव कोराच होता असं म्हणणं हे केवळ मुक्ताबाई म्हणू शकतात, दुसरं कोणीच म्हणू शकत नाही. कारण चांगदेव महाराज फार विद्वान होते. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 64 कळा, सगळ्या विद्या, अष्टमासिद्ध्या ज्यांना हस्तगत होत्या पण एक नसल्यामुळं कळा 64 कळा त्यांच्याकडे होत्या पण 65वी इकडे होती. कळा 65वी ज्ञानदेवे दाविली चांगयाची विराली अहम ममता. आणि मग जेव्हा चांगदेव महाराज निर्विकार झाले आणि निर्विकार होऊन अहंकाररहित चांगा आला लोटांगणी लोळे मुक्ताई चरणी. 1 प्रहरपर्यंत मुक्ताबाईच्या चरणावर चांगदेव महाराज निश्चिंत पडून राहिले. आणि मग ज्याप्रमाणे चांगदेव महाराज तुम्हाला शरण आले, तुमची शरणागती त्यांनी पत्करली. चांगदेव शरण काया वाचा म्हणे, त्याप्रमाणे एका जनार्दनी म्हणे तैशापरी कैशापरी. चांगदेवाप्रमाणे आम्ही तुम्हाला अनन्य, ऐका, अनन्यता निष्ठा आपल्या साधनेमध्ये संताप्रती जर आपली निष्ठा असेल. मंदिर आता गावोगावी झाले. मुक्ताबाईच्या निवृत्तीनाथांचं मंदिर इथं बांधून राहिले श्याम महाराज. म्हणून काय त्र्यंबकेश्वरला कोणी जाणार नाही का? त्र्यंबकेश्वरला जावंच लागेल. मंदिरं गावोगावी झाले. निवृत्तीनाथांचे दर्शन घ्यायला काहीच अडचण नाही. किती आमच्या परिसरात मुक्ताबाईचे 6 मंदिर आहेत, कुठेही दर्शनाला जा. पण निष्ठा म्हणून, अन्यता म्हणून आपल्याला मुक्तिनगरलाच जावं लागेल. ते आपलं अधिष्ठान आहे, ती आपली परंपरा आहे. आपली अनन्यता, श्रद्धा, निष्ठा. अनन्यता या शब्दाचा अर्थ काय? अन्याचा आश्रय त्यजून एका प्रति निष्ठा ठेवणे. भक्तीमध्ये निष्ठेमध्ये व्यभिचार नसावा.
आणि जर व्यभिचार असला, ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये जेथीची कृपा लाहीजे वरू, तेथीची म्हणे व्यभिचारू, तरी काय मी भस्मासूर. अर्जुन म्हणे, ज्ञानोबरा म्हणतात का कशा तुम्ही, हे सर्वज्ञही म्हणावे ती, उपाय ही जाणती, पण परधर्म व्यभिचारेती कवन्या गुणे. ज्ञानोबरांना प्रश्न पडला की असं व्यभिचार लोक का करत असतील. दर्शन अहो पांडुरंगाचं मंदिर गावोगावी आहे आणि पंढरपूरलाही आहे, मग लोक दर्शन कोणाही पांडुरंगाचं घेतात. पण वारीला कुठं आपण जातो, निष्ठा कुठं आहे आपली, पंढरपूरला. तसं मुक्ताबाईंचे निवृत्तीनाथांचे मंदिर इथं झालं काय, कुठेही झालं दर्शन घ्या, पण वारीला निष्ठा म्हणून आपल्याला त्र्यंबकेश्वरला जावंच लागेल. तसं मुक्ताबाईचे मंदिरं कुठेही जरी असले तरी आईसाहेब मुक्ताईनगर म्हणून आईसाहेब आपलं अधिष्ठान आहे की ज्या अधिष्ठानाच्या दर्शनाकरता ऐका पांडुरंग परमात्मा पंढरपूरहून येतात. कोणाच्या पादुका आहेत त्या, कोणाच्या पादुका आहेत त्या, प्रत्यक्ष पांडुरंगाच्या पादुका. सन्मानाने वैशाख वद्य दशमीच्या दिवशी आईसाहेबाच्या समाधी सोहळ्याला जी जी मंडळी हजर होती ते सगळे आजही पांडुरंगाच्या शासकीय पादुका आहेत. त्या कुठेही थोडे जातात, त्या दोनच ठिकाणी जातात, एक आळंदीला जातात आणि एक मुक्ताईनगरला येतात. पांडुरंगाच्या पादुका मुक्ताईनगरला येतात समाधीच्या सोहळ्याला. आपण हजर नव्हतो, नामदेवराय होते. परंपरेने काल सुरू झाली परंपरा म्हणून ते सुरू राहते असं समजायचं कारण नाही. अनेक वर्षापासून पिढ्याने पिढ्या चालू आहे. आपण हजर नव्हतो पण नामदेवराय हजर होते. निवृत्तीनाथांच्या समाधीला नामदेवराय हजर होते, सोपान काकाच्या होते, मुक्ताबाईच्या होते आणि चांगदेव महाराजांच्या होते, ज्ञानोबारांच्या होते. आणि म्हणून नामदेवरायांचे वंशज आज 16 वंशज आईसाहेबांच्या समाधी सोहळ्याचं कीर्तन करतात मुक्ताईनगरला. कौंडण्यपूर्ण रुक्मिणीच्या पादुका येतात. त्र्यंबकेश्वरवरून ज्या मूळ पादुका असतात, पादुका म्हणजे काय कोणी येत असतात काय, कुठून येत असतात काय, निवृत्तीनाथ संस्थांच्या पादुका. आम्ही विचारून त्यांना का मुक्ताईनगरला पादुका तुमच्या इतके कुठं जातात, काय उत्तर देतील ते. जयंत महाराज गोसावी तिथले विश्वस्त, आम्ही त्यांच्या तिथं आमचं कीर्तन असते. मुक्ताबाईच्या फळाचं कीर्तन मुक्ताई संस्थान मुक्ताईनगर म्हणून निवृत्तीनाथांच्या पौष वारीला एकादशीला मी कीर्तन करतो. याच्या आधी परंपरेचं कीर्तन निवृत्ती महाराज भक्ते करत, मोठे बाबा करत, आमचे विठ्ठल बाबा करत, नाचन खेळकर. ही परंपरा आहे. आम्ही मुक्ताईच्या समाधी सोहळ्याला निवृत्तीनाथांच्या पादुका येतात कुठून, कोणाच्या येतात पादुका. निवृत्तीनाथच्या पादुका म्हणजे त्र्यंबकेश्वरून येतात, त्या जयंत महाराज घेऊन येतात, तिथले विश्वस्त घेऊन येतात जे जे असतील ते. नामदेवरांच्या पादुका असतात. आणि म्हणून ज्या स्थानाला हे सगळे येतात ते परंपरेने स्थान मुक्ताईनगर आहे, आईसाहेबांचं समाधीस्थळ. महाराष्ट्रामध्ये जे 4 धाम आहेत, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, श्री क्षेत्र मुक्ताईनगर, श्री क्षेत्र आळंदी आणि श्री क्षेत्र सासवड, हे आपले धाम आहेत. आपले 4 धाम कुठले आहेत, या 4ही धामाची यात्रा समाधीस्थळ म्हणून आपण सगळ्यांनी मूर्ती येण्याच्या आत केली पाहिजे. आणि आईसाहेबांची नाम आसक्तीने, गुण आसक्तीने, रूप आसक्तीने शरणागती पत्करली पाहिजे. ज्यांनी ज्यांनी मुक्ताबाईची शरणागती पत्करली, ऐका, बुद्धिभेद न करता त्यांचं कल्याण झालं. ज्यांनी बुद्धिभेद केला आणि बुद्धिभेद करून तो पसरवला, त्यांचा मृत्यू कसा झाला हे तारखीनिशी, पुराव्यानिशी मी तुम्हाला सांगू शकतो. मी माईकच्या समोर बोलून राहिलो. ऐका, माझ्यासमोर काय कॅमेरा आहे. आता हे सगळे जग विज्ञान युग आहे, एका मिनिटात सगळं व्हायरल होते. ज्यांनी ज्यांनी अनन्यतेने मुक्ताबाईची उपासना केली त्यांचं खूप चांगलं झालं. बुद्धिभेदाने त्यांनी केली त्यांचं कधीच चांगलं झालं नाही. जयाची अहिक धड नाही, तया ते परत्र पुष्यी काही. बुद्धिभेद करायचा नाही, बुद्धिभेदासारखं पाप नाही. आणि म्हणून ज्या ज्या संतांनी मुक्ताबाईंची शरणागती पत्करली, आईसाहेबांनी मला आपलं म्हणावं, तसं चांगदेव महाराज म्हणतात, नाथराय सांगतात, चांग देव शरण काया वाचा म्हणे. चांगदेव महाराज तुम्हाला शरण आले आणि मुक्ताबाईंनी त्यांना निरवलं, निरविला चांगा मुक्ताई. आणि मग मुक्ताबाईंनी निरवल्यामुळं निरोबाराय प्रार्थना करतात, निळा शरणागत म्हणावा पुला, संती निरविला देवने हाती. मुक्ताबाई तुम्ही एकदा आपलं म्हणा, आणि तुम्ही आपलं म्हणून निरवलं की तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना
आणि म्हणून ज्या संतांच्या प्रती नाथरायाशी प्रार्थना करतात आपण सुद्धा नामासक्तीने त्यांचं चिंतन करू आणि त्यांच्याकडे कृपेची प्रार्थना याचना करू. नामासक्तीने त्यांचं चिंतन करायचं म्हणजे काय करायचं? 3 अक्षरे निवृत्ती, जो जप करील अहोरात्री, तया सायुज्यता मुक्ती ब्रह्मस्थिती सर्व काळ. 4 अक्षरे ज्ञानदेव, जो जप करील धरील भाव, तया ब्रह्मपदे ठाव. ऐसे शिवादेव बोलिले. सोपान ही 3 अक्षरे, जो जप करील निर्धारे, होय ब्रह्म साक्षात्कारे सत्वर जाणीजे. मुक्ताबाई चतुर्विधा, जो जप करील सदा, तो जाईल मोक्षपदा सायुज्य संपदा पावेल. ऐशी 14 अक्षरे. कैशी? निवृत्तीनाथांचे 3, ज्ञानेश्वर महाराजांचे 4, 4 आणि 3 7, सोपान काकांचे 3 आणि मुक्ताबाईंचे 4, 4 आणि 3 7, 7 आणि 7 14. ऐशी ही 14 अक्षरे, जो ऐके कर्ण विवरे, की उच्चारी मुखाद्वारे, तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे. नामासक्तीने आपण निवृत्तीनाथांची उपासना करा. स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती, संसाराची शांती झाली माझ्या. 4 अक्षरे ज्ञानदेव किंवा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता सुखती फेर. नामासक्तीने 4 भवंडांची उपासना करा. आपल्याला हे वैभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या संतांचं मोठ्या प्रेमाने चिंतन करा. ते संत कोण आहेत? ते हे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 हे निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुम्हारे ज्ञानेश्वर